राज्यात विविध शासनाच्या विभागातून ठेकेदारांनी केलेल्या कामांचे सुमारे 90,000 कोटींची देणी राज्य शासनाने थकवली आहेत। ही देणी देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने राज्यातील ठेकेदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतलाय। जोपर्यंत बिले मिळणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय सांगलीतील ठेकेदारांच्या बैठकीत घेण्यात आलाय। तांदूळवाडी जलजीवन मिशनची 1.5 कोटींची बिले थकल्याच्या तणावातून ठेकेदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे। हर्षल पाटील यांना सांगली ठेकेदारांच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। त्यानंतर राज्यातील ठेकेदार आणि अभियंत्यांची व्यापक बैठक हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला सांगली बिल्डर्स असोसिएशन, सांगली सबे संघटना, रेडाईचे प्रतिनिधी उपस्थित होते। राज्यातील हजारो ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाकडून थकीत आहेत। कामे पूर्ण होऊन देखील बिले अदा केली जात नाहीत। ठेकेदारांनी कर्ज काढून सावकारी व्याजाने पैसे घेऊन काम पूर्ण केलं, मात्र आता त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला असून कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न पडलाय। राज्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर, मक्तेदार यांची संपूर्ण थकीत बिले जोपर्यंत दिली जात नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारची, राष्ट्रीय महामार्गाची तसेच राज्य सरकारची सर्व कामे थांबवण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला। 90,000 कोटींची बिले सर्व विभागात अडकली आहेत। 6 महिने मंत्रालयात हेलपाटे मारलेत पण याची दाद घेताना दिसत नाही। हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली। यापूर्वी देखील अशा घटना घडल्यात। शासनाने जागं व्हावं आणि ठेकेदारांचे बिले द्यावीत, अन्यथा यापुढे कोणतीही घटना घडल्यास शासन जबाबदार असेल असा इशारा बाबासाहेब गुंजाटे यांनी दिलाय। हर्षदनी आत्महत्या केलेली आहे। शासनाने बिल दिलेले नसल्यामुळे आणि त्याला शासन पळवाट करून ते सब कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणतात। म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर तर आहे आणि त्याचं ते बोर्डावरती नाव पण त्याचं लावलेलं आहे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून, आणि असं असताना शासन नाकारतंय। आणि अशा प्रकारे राज्यातले जवळजवळ 89,000 कोटीची बिले सर्व डिपार्टमेंटची मिळून देण्याची बाकी आहे। आणि ते कुठल्या ठेकेदाराला आज अखेर इरिगेशन डिपार्टमेंट असू दे, PWD असू दे, जलजीवन असू दे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून 90,000 कोटीची बिलं पेंडिंग आहेत, तर शासनाने आज अखेर दिली नाहीत। आम्ही राज्य शासनाबरोबर पाठपुरावा जवळजवळ 6 महिने आम्ही मंत्रालयात जाऊन हेलपाटे घालतोय, तरी आज अखेर तिने 1 रुपया सुद्धा पेमेंट दिलेलं नाही। त्यामुळे ही हर्षदवरती वेळ आलेली आहे। अशा प्रकारची वेळ सर्वच ठेकेदारावरती आलेली आहे आणि कधी कोण काय करेल ही पहिली घटना नाही। अशा प्रकारच्या 2 घटना घडलेल्या आहेत, ती लोक वाचलेली आहेत। तर शासनाने त्वरित जागे व्हावे आणि ठेकेदारांची केलेल्या कामाची बिले त्वरित मिळावी, नाहीतर इथून पुढे जे काय होईल त्याला शासन जबाबदार असेल। एवढी मी महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं, बिल्डर्स असोसिएशन वतीनं, सुबे राज्य असोसिएशन वतीनं, सर्वांच्या वतीनं मी बोलत आहे। आणि शासनाने त्वरित म्हणजे लवकरात लवकर जर बिलं दिली नाही तर फार मोठा अनर्थ घडण्याची चिन्हे आहे। तर शासनाने याची दखल घेऊन कॉन्ट्रॅक्टरांची बिले द्यावीत ही विनंती करतो।